विशेषेण विशिष्टायां शुभवर्णितो अश्वदादिगुणां श्रीमद्वाचार्याणां रत्नमनद्यनिवासवासदेव संकर्षणं प्रद्युम्नानिरुद्ध चतुर्मूर्त्याद्यनन्तमतारात्मकस्य श्री लक्ष्मी सहित श्री सत्यासन्याः परमानुग्रह सिद्ध्यार्थम् बिंबमध्ये कलशमध्ये स्वस्तिकामध्ये यावच्छक्तिकल्पोक्तध्यानवाहनादि षोडशोपचार पूजांगदे विशेषतः अस्य यजमानस्य कंचर्ला इति गोत्रोद्भवस्य रेवती नक्षत्रे मीनराशौ जातस्य नवीनदास यजमानस्य क्षमस्तरवृजिवेश्वरविभागिसिद्ध्यर्थं तदनन्तर ज्येष्ठा नक्षत्रे वृश्चिकराशौ जातस्य ईटिङ्मा इति यजमानस्य आयुष्यारोग्यभाग्यसिद्ध्यर्थं तदनन्तर रेचार्ल गोत्रोद्भवस्य स्वाति नक्षत्रे तुलाराशौ जातस्य रविचन्द्रभावु वै दासस्य यजमानस्य क्षमस्तर अभयायुष्यारोग्यभाग्यसिद्ध्यर्थं तदनन्तर यजमानस्य नायर गोत्रोद्भवस्य भरणी नक्षत्रे मेषराशौ जातस्य धनराज राजप्पन दास यजमानस्य क्षमस्तर अभयायुष्यारोग्यभाग्यसिद्ध्यर्थं तदनन्तर हरितस गोत्रोद्भवस्य मखा नक्षत्रे सिंहराशौ जातस्य अश्वर्त गौरंट्ला दास यजमानस्य क्षमस्तर अभयायुष्यारोग्यभाग्यसिद्ध्यर्थं तदनन्तर कृत्तिका नक्षत्रे शुभराशौ जातायाः गेब्रियाल इति दास गेब्रियल्ला दास यजमान्याः क्षमस्तर तदनन्तर विष्णुगोत्रोद्भवस्य रोहिणी नक्षत्रे वृषभराशौ जातस्य उमाशंकर रुक्मांगददास यजमानस्य क्षमस्य अभयायुष्यारोग्यभाग्यसिद्ध्यर्थं तदनन्तर कोराडी इति गोत्रोद्भवस्य रोहिणी नक्षत्रे वृषभराशौ जातस्य मार्को दास यजमानस्य क्षमस्य अभयायुष्यारोग्यभाग्यसिद्ध्यर्थं तदनन्तर कौण्डिन्य गोत्रोद्भवस्य रोहिणी नक्षत्रे वृषभराशौ जातस्य वैदेशिराजस्य यजमानस्य क्षमस्तरोग्यभाग्यसिद्ध्यर्थं समस्त यजमानसकुटुम्बकानां क्षमस्तरोग्यभाग्यसिद्ध्यर्थं महा कलशमध्ये स्वस्तिकामध्ये यावच्छक्तिकल्पोक्तध्यानवाहनादि षोडशोपचार पूजा परस्पर सत्यनारायण पूजा किंकर्म सिद्धिकरिष्योम आगमनार्थं देवानां गमनार्थं रक्षतां पूर्वी घण्टानां तत्त्वादि जगद्वन्ये महाप्रार्थनां समर्पयामि शंखपूजां करिष्योम तम्रा सागरोत्पन्ना विष्णुतक्रे नमतस्र दिवेशा पांचरण्ये वस्त्रे दर्शनादिवसंकस्य किं पुनः स्पर्शनेन श्राविलयं यन्ति पापानि तमस्योदयेत नत्वा शङ्खं क्रेशिष्ठां त्रेणानि विष्णुः यस्नापयति गुणमितस्य पुण्यमनन्तकं ह्रीं पांचरण्याय नमः क्रीं पांचरण्याय नमः क्रीं पांचरण्याय नमः क्रीं पांचरण्याय नमः क्रीं पांचरण्याय नमः तंपुरासागरोत्पन्ना विष्णुनावितक्रियनिमितस्य दिवेश्य पांचरण्यमस्त्रे कृष्णादिवसंकस्य किं तस्मश्रेयञ्चाव्यमेन्द्वपनित्मस्त्रेता नत्वा शङ्खं क्रेशिष्ठ मन्त्रेणानेन विष्णुः स्थापयन्तं क्रीं पांचरण्याय नमः क्रीं पांचरण्याय नमः क्रीं पांचरण्याय नमः क्रीं पांचरण्याय नमः अपवित्र वा सर्वावस्थान्तोभ्यो यस्मिन्काक्षं सबाह्याभ्यां तरशुचिः ओं गुरुगणेशादिं प्रार्थयिष्ये आपादमूलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति मनोरथाः आदिगुरुभ्यो नमः मूलगुरुभ्यो नमः श्रीदेवतापार्षदेभ्यो नमः ध्यायामि ध्यानं समर्पयामि अवाहनं समर्पयामि पादारवन्द्योः पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि स्नानं समर्पयामि वस्त्रं समर्पयामि भूषणं समर्पयामि समर्पयामि समस्त राजोपचार पूजा समर्पयामि समस्त राजोपचार पूजा समर्पयामि आदिगुरुभ्यो नमः मूलगुरुभ्यो नमः श्रीदेवतापार्षदेभ्यो नमः ध्यायामि ध्यानं समर्पयामि अवाहयामि अवाहनं समर्पयामि पादारवन्द्योः पाद्यं समर्पयामि अर्घ्यमर्घ्यं समर्पयामि स्वस्थराजोपचार पूजां समर्पयामि पूज्याय राघवेन्द्राय
सत्यधर्मरताय च भजताङ्करपुरुषाणं ताङ्कवदेमहि गुरवे नमः मनसोऽभीष्टप्रार्थनां समर्पयामि ध्यायामि ध्यानं सर्पयामि लम्पतिव्यात्मनि गन्धं सर्पयामि कम् आकाशात्मनि नमः दीपं सर्पयामि ब्रह्मज्ञात्मनि नमः दीपं सर्पयामि समस्तराजोपचारभुजां सर्पयामि सुप्रसन्नवरदो भवन्तु सुमुखशेखरन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्व विकटोज्ञराजो गणाधिपः धूमकेतुगणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः द्वारश्वेतानामानि यत्पठेषुन्यापि विद्यारम्भे विवाहे च संग्रामे सर्वकार्येषु विघ्नः तस्य न जायते शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तिः अभिप्रासिद्ध्यर्थं विजये सर्वते सर्वविघ्नहरे तस्मै गणाधिपते महाभूः गणपतिमवाहिं स्वागणपतिमवामि भूर्भुवस्सुभागवते ध्यायामि ध्यानं समर्पयामि अवाह्यामि अवाहनं सर्पयामि पादाङ्ग्योः पाद्यं सर्पयामि अर्घ्यमर्घ्यं सर्पयामि स्नानं सर्पयामि वस्त्रं सर्पयामि भूषणं सर्पयामि हस्तरक्षां सर्पयामि कोष्ठं सर्पयामि समस्तराजोपचारभुजां समर्पयामि सुप्रसन्न वरदो भवन्तु नम दिव्यात्मनं गन्धं सर्पयामि कर्माकाशात्मनं जीवनं सर्पयामि समस्तराजोपचारभुजां सर्पयामि सर्वदेवानंदो पूजन्ते शुद्धं दीपं दर्शयामि ध्याते निवेद्याते प्रतस्तापितकदलीयफलमहानिवेद्यं समर्पयामि फुग्गीप्रसमायुक्तनागलयितं कर्पूणितमितं ताम्बूलं प्रतिगृह्यतां कर्मताम्रमहानिवेद्यं सर्पन्तराघोषं प्रत्यस्तभक्षं समर्पयामि समस्तराजोपचारभुजां समर्पयामि सुप्रसन्नवरदो भवन्तु प्रतन्दमहाकाय कोटिसूर्यसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा क्षिप्रप्रसादाय महागणपते नमः मनसोऽभीष्टप्रार्थनां समर्पयामि सुप्रसन्नवरदो भवन्तु अदा कलशार्चनां करिष्ये महीद्योगतिवेचनानिमिद्यमीक्षितान् सुकृतानो घरीमभिः ओषधय संवदन्ते सोमेन सह राज्ञाय स्मै कृणोति ब्राह्मणसन् राजन् पारयामि श्री आकलशेषु भावति श्रेणो वर्म विगाहते विद्रोणकनिकटन्तुं तन्वन् रजसो भान्वन्निः ज्योतिष्मतो भूतो रक्षया कृतानि अनुर्भणं वैत जोगो वापो मनोर्भवजने देव्यं जनम् इमं मे गंगे यमुने सरस्वती श्रीद्रिसोमं श्राप्रश्नया सिज्ञा जिकीशय सुशोम्या सहिरत्नानि राशि स्वाति सरिता बकाः तं भागं चितमीमहे अश्वत्येव निषदनं स्वर्णैव सतीष्कृताः गोपाजेत्किरासतय समरपुरुषं पूर्णादर्वी परापाता सुपूर्णपतरापाता वस्ने विक्रणामशं शतक्रतो या परिनिरापला पुष्पायाश्च पुष्पिणीः हस्तानो मुञ्चन्तं हासः ॐ बलं नो बलं पुत्र पौत्रप्रोद्रं यस्मादृशप्रदानेन शान्तिं प्रयश्च मे इति कलशस्थाने मण्डलनिर्मातन्मध्ये धान्यराशिं कृत्वा धान्यराशिमध्ये कलशपात्रं निक्षिप्य उत्तरकलशं दक्षिणकलशं इति कलशद्वयं निक्षिप्य उत्तरकलशे कलशस्थाने रजतकलशं निक्षिप्य तत्र यावच्चित्तकल्पोक्तध्यानावाहनादि कलशस्था रजतकलशे उदकं सम्पूर्य मङ्गलद्रव्याणि निक्षिप्य फलानि निक्षिप्य उदकं पञ्चफलवानि निक्षिप्य पुष्पञ्च निक्षिप्य फलानि निक्षिप्य वस्त्राणि निक्षिप्य कूर्चं निधाय समस्त समस्त कलशनिर्मय आवश्यकल्पोक्त ध्यानावाहनादि षोडशोपचार पूजा कर्म सज्ज करिष्ये तत्त्वयामि षोडशे पौर्णसृष्टको कलशे ऋणावाहनीयोगं तत्त्वयामि ब्रह्माणावन्दमानास्त्राशास्त्रे जमानो हवीर्भिः अहेन मनोर्णेः ऋणायन भवनम् अवाहिं स्थापयन्तु ब्रह्मणे महाब्रह्माणम् अवाहिं स्थापयन्तु तत्र यशुपुरस्य ब्रह्मज्ञानं ब्रह्मज्ञानं वेन आवह सबुज्ञोपविश्य ब्रह्मणे महाभूः ब्रह्माणम् अवाहिं स्थापयन्तु इदं विष्णुतत्त्वने क्रीडानिनादिष्टं कुमूल्य पक्षपार्श्वे इष्टवे महाभूः इष्टमवान् भूर्भुवः
अवाह्यं स्थापयामि पूजयामि विष्णवे महाविष्णुम् अवाह्यं स्थापयामि पूजयामि ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनां मृत्युमुक्षीयमामृतात् रुद्राय नमो रुद्रम् अवाह्यं स्थापयामि पूजयामि कलशाभिमान देवता पार्षदेभ्यो नमः गंगा सिंधु सरस्वती च यमुना कृष्णा भीमरती च पुनर्वशी गंडकी गोमती कावेरी कपिला प्रयाग वनता नेत्रावती इत्यादियों नद्यश्री हरिपादवंशद्वा कुर्वन्तु मंगलम गंगा भागीरथी भूः गंगा भागीरथी मानुवा गंगा भागीरथी भूपस्था गंगा भागीरथी महावाही स्थापयामि पूजयामि लं पृथिव्यात्मने महागन्धं समर्पयामि कम आकाशात्मने महादीपं सर्वं ब्रह्मज्योतिर्मय महा दीपं समर्पयामि समस्त राजोपचार पूजां समर्पयामि वरदो भवन्तु अधिप्रत्रेतासीत श्री आदित्य नवग्रहाराधनाख्यं कर्म सद्य शिवम् आकृष्टेन जाता वर्तामानो निवेशेन मग्निञ्च हिरण्येन सविता रतेन देवो याति भुवनानि पुष्टं कलशमध्यधिप्रत्रेतासीत श्री आदित्यर्मभूः आदित्यमवाह्मि स्वादित्यमभूर्व स्वादित्यमादित्यमवाह्मि स्थापयामि पूजयामि आप्याय सुसमेत देविशत सुमृष्ण्यं भवावाजस संगते कलशमध्यधिप्रत्रेतासीत श्री चन्द्रायमोरसचन्द्रम् अवाह्यं स्थापयामि पूजयामि बुर्वसचन्द्राय महावाह्यं स्थापयामि पूजयामि अग्निर्मोदादिवक्कोटिप्रत्यायम् अपां वेतांशिनसे कलशमध्यधिप्रत्रेतासीत श्री अंगारकर्मभूः अंगारकम् अवाह्यं स्थापयामि पूजयामि सकाय समग्रह दलिक्रावृत युक्ताये महा बुधाय नमोरुद्रम अवाह्यं स्थापयामि पूजयामि बुधाय महा अवाह्यं स्थापयामि पूजयामि बृहस्पति अग्निर्ह अर्हात्मदिनेषु यज्ञिरेश्वरासुरसुरासुरेहितम् अधिकृत्रेतासीत श्री बुधाय नमोरुद्रम अवाह्यं स्थापयामि पूजयामि शुक्रांते अन्यद्विषयांते निर्वासी विश्वाहिमायावस्य सुदाव भद्राते भूषन्द्रासु कलशमध्यधिप्रत्रेतासीत श्री शुक्रांबोरस शुक्रमावं स्थापयामि पूजयामि शनीश्वरो राशितो राशिनिर्भोगं सूर्यात्मजं क्रोधरं सुप्रसन्नं मण्डलसराषणमं प्रमध्ये अधिप्रत्रेतासीत श्री शनीश्वरंबोरस शनीश्वरम् अवाह्यं स्थापयामि पूजयामि कयानचित्रा भुवा ज्योतिषा तया श्रेष्ठा मता राहवे मोरस राहुम् अवाह्यं स्थापयामि पूजयामि केतुं गणना केतुवे पेशो मध्या पेशो से ए संशब्दिरायता केतवे मोरुस केतुम् अवाह्यं स्थापयामि पूजयामि सप्तमी मर्जिता भुवना पुनन्तु यत्र धीरा मनसा वाचमक्रातात्रा सकाय सख्यानि जानते भद्रेशां दक्षिण निहदादिवाची महालक्ष्मी भूः महालक्ष्मीम् अवाह्यं स्थापयामि पूजयामि भूर्भुवः महालक्ष्मीम् अवाह्यं स्थापयामि पूजयामि पृथिव्यात्मने महा गन्धं समर्पयामि खम् आकाशात्मने सहस्राजोपचारपूजां समर्पयामि अनया पूजा आदित्य नवग्रहदेव ब्रह्मा विष्णु महेश्वर गौरी गणपति देवता सुप्रीता सुप्रसन्ना वर्धौ ध्येयामि जलं समर्पयामि अवाह्यानि अवाहनं समर्पयामि पादारण्योपाद्यं समर्पयामि अर्घ्यमर्घ्यं समर्पयामि स्नानं समर्पयामि वस्त्रं समर्पयामि विभूषणं समर्पयामि पुष्पवस्त्रं समर्पयामि मुखवस्त्रं समर्पयामि समस्त राजोपचारपूजां समर्पयामि सुप्रसन्नो भवन्तु पूजावसानकालपर्यन्तं स्वस्तिरो भव ओम् द्वारपाल पूजां करिष्ये ओं नन्दं सुनन्दं कुन्दं प्रचण्डं चण्डमेव च जयन्ति जयन्ति वा कुन्दं कुन्देक्षं पूर्वद्वार्षे नमः दक्षिणद्वार्षे नमः पश्चिमद्वार्षे नमः उत्तरद्वार्षे नमः द्वारदेवताभ्यो द्वारपाल पूजां समर्पयामि जयाय नमः विजयाय नमः बलाय नमः नन्दाय नमः सुनन्दाय नमः बलाय नमः फलाय नमः कुमराय नमः कुन्दाक्षाय नमः मध्ये नमः वरपति नमः सर्वोपरि लक्ष्मी सहित सत्यादेवताभ्यो नमः आवडे द्वारपालेभ्यो द्वारपाल पूजां समर्पयामि दिक्पाल पूजां करिष्ये इन्द्राय नमः अग्ने नमः यमाय नमः निरुते नमः वरुणाय नमः वायुवे नमः सोमाय नमः ईशानाय नमः दिक्पालदेवताभ्यो नमः दिक्पाल पूजां समर्पयामि पीठपूजां करिष्ये ओं परदेवतायै नमः श्रीगुरुभ्यो नमः आदिगुरुभ्यो नमः मूलगुरुभ्यो नमः वरुणाय नमः वेदव्यासाय नमः दुर्गायै नमः सरस्वत्यै नमः धर्माय नमः ज्ञानाय नमः वीराढ्याय नमः ऐश्वर्याय नमः धर्माय नमः अज्ञानाय नमः वीराढ्याय नमः ऐश्वर्याय नमः परमपुरुषाय नमः गणपतिमे शक्ते नमः मूलप्रकृते नमः कूर्माय नमः अनन्ताय नमः सुवर्णपीठं कर्तयन् प्राणप्रतिष्ठापनाख्यं कर्म सिद्ध्यकरिष्ये आं क्लीं क्रों यं रं गं शः अस्मिन् धुङ्गमध्ये कलशमध्ये स्वस्तिकामध्ये सर्वे प्राणाय प्राणाः सर्वे जीवाय स्ताः आं क्लीं क्रों यं रं गं शः अस्मिन् कलशमध्ये स्वस्तिकामध्ये विमोहति सर्वेन्द्रियाणि असतानि पृथिव्यासयोकाशस्पन्दरूपरसगन्धा श्रोत्रिख्वा ग्राणपादपयुपस्तमनोभितङ्करज्ञानात्मयन्तरात्मे परमात्मे
ही आगत्यागत्य सुखं स्वास्थ्य स्वीकार श्री लक्ष्मी सहित सत्यदेवतापाश्रेभ्यो नमः आवाहयामि आवाहितमस्ति सप्तशनितो अवगुंठितो व्याप्तो वक्षोषो प्रतिरप्रसदा ओम नमो नारायणाय नमो नमो नारायणाय नमो नमो नारायणाय नमो नमो नारायण नमः ओम नमो नारायणाय नमो 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 नमो नारायण नमः ओम नमो नारायणाय नमो नमो नारायणाय नमो नमो नारायणाय नमो नमो नारायणाय नमो नमो नारायणाय नमः ध्याये सत्यं गुणातीतं गुणत्रय समेतं लोकनाथं च लोकेशं कौसवामणं हरिं नीलवर्णं पीतवसं शिवसं गदोष्णं गोविन्दं गोकुलान्तं ब्रह्माद्यैर्विमोहितं लक्ष्मी सहित श्री सत्यदेवतापाश्रेभ्यो नमः अवाहयामि अवाहनं समर्पयामि पादारविन्दयोः पाद्यं समर्पयामि अर्घ्यमर्घ्यं समर्पयामि स्नानं राजोपचार पूजां समर्पयामि सुप्रसन्नवरदो भवन्तु पुनः यावच्छक्तिकल्पोक्तज्ञानवाहनानि षोडशोपचार पूजाख्यं कर्म सद्यकर्षे सहस्रशेषे शोचस्य नारायण श्रीहनुष्टुप्छन्दः परमपुरुषो देवता सहस्राशीषा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद सभूमिं विशतो ऋत्वारत्यातिष्ठदशाङ्गुलम् हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतसज्जां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः आगच्छ भगवान् देवास्थाने चात्रासितो वा यावत् पूजां करिष्यं तावत् वा लक्ष्मी सत्यदेवताभ्यः आवाहयामि आवाहनं समर्पयामि रत्नै नानाविधरिक्तं स्वर्णपीठविराजनम् आसनं देवीदेवशा प्रीत्यर्थं प्रेक्ष्यतां पुरुष एवेदं सर्वम् इद्भूतमिच्छमव्यं प्रतामो तत्त्वस्येषानो जन्येन अतिरोहाति ताम् आवह जातवेदो लक्ष्मीनं प्रदानीं यस्यां हिरण्यं गावश्वं पुरुषानहम् एतावानस्मि हिमातो ध्यायां स पुरुषः पादोष्टविश्वाभूतानि च पादाख्यां मृतं दिवि अश्वपूर्वां रथमद्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीं वहे श्रीमाये दीक्षतां नारायणमस्तेषु नरकार्णवतारका ग्रहाणपाद्यं देवीशमवसोऽस्योजला लक्ष्मीदेवताभ्यो नमः पादारविन्दयोः पाद्यं समर्पयामि त्रिपादो द्वे पुरुषा पादौ ओसेह भावत्पुनः ततो विश्वमुक्रां शासनाशनेऽधि कां सोस्मितां हिरण्यप्राकारमार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे श्रीरां पद्मवर्णां तामिहोपह्वे श्रियं व्यक्तावित्तस्वरूपाय ऋषिकेशपते नमः मया निमितो भक्त्या अद्योऽयं प्रीक्षितं लक्ष्मी श्रीसत्यदेवतापाशनेभ्यो नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि तस्मात् विराळा जायते विराजोदिपुरुषः स जातोत्यार्षितपश्चात् भूमितो प्रः चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवदुष्टमुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्य लक्ष्मीमेन शतां त्वां वृणे मंदाकिन्यस्य द्वारि सर्वपापहरं शुभं तदिदं कल्पितं सम्यक् आचमनीयं तवा लक्ष्मी सत्यदेवताभ्यो नमः मुखे आचमनीयं समर्पयामि यत्पुरुषेण हविषा जीवायज्ञमतन्वता वसन्तोऽस्यास्य राज्यं भीष्मयज्ञशरद्भिः आदित्यवर्णे तपसो दिवातो वनस्पतः तस्य प्राणितरा याश्चबाह्या लक्ष्मीः मधुवर्कं ग्रहाणेदं नदीमध्या शयितं भक्ताग्रां दिवेश सच्चिदानन्दविग्रहा लक्ष्मी सत्यदेवताभ्यो नमः मधुवर्कं समर्पयामि स्नानं पञ्चामृतं देवा ग्रहाण पुरुषोत्तमानाथनं सर्वज्ञ विद्वानप्रदप्रिया लक्ष्मी सत्यदेवताभ्यो नमः पञ्चामृतस्नानं समर्पयामि सुरभिः समर्पन्नं देवानां विदलवं पयोदनां दिवेशस्नानार्थं प्रतीक्षिताम् अप्यायसु समेतते विश्वतसौदृष्ट्यं भवावाच सुसङ्गते यदिक्रामोकाशं विश्वजनः सुरभिनो मुखाकरत् प्रण अयुंशितारिषत् चन्द्रमण्डलसङ्काशं सर्वदेव प्रियं हेतु तदिदामि देवेशस्नानार्थं प्रतीक्षितां घृतं मिमिक्षे घृतमस्य योनि कृते सुदे घृतमस्वधामानुष्वधामा वहमादय स्वाहा कृतं वृषभवक्षे हव्यम् आज्यं सुराणाम् आहारमाज्यं यज्ञे प्रतिष्ठं परं पवित्रं स्नानार्थं प्रतिगृह्यताम् आज्यस्नानं समर्पयामि आज्यस्नानं समर्पयामि मधुवातारतायते मनुक्षरन्ति सिन्दाभामार्जुन सन्तोषति मधुनक्तं तोषसु मधुमत्पार्थीवं गजः मधुद्योरस्तनपिता मनुमनो नश्यति मनुमनस्तुर्याः मादीर्घावो भवन्तु नः ॐ मधुस्नानं सर्वौषधिपीठं सर्वोत्पन्नपीठं पुरुषमधुमधुरां निवेशस्नानार्थं पीठं मधुस्नानं समर्पयामि स्वादुपवस्य दिव्याय जन्मने साधु इन्द्राय मित्राय सहित नाम्ने साधु मित्राय वर्णाय वायुवे बृहस्पति मध्वान् अदाभ्यः ॐ उच्चदण्डासमुत्पन्नारस्यास्य जातराशुभा शर्करीयमयरतं स्नानार्थं प्रीक्षितं शर्करास्नानं समर्पयामि
फलं मनोर्थफलं पुत्रपौत्रप्रवर्धनं युष्मान् शब्दानि तत्शान्तिं प्रेषमे फलस्नानं समर्पयामि गन्धद्वारान्ध्रादृशं किंशाकृष्णमीश्वरं तामिहोपहेष्यं चन्दनोरकस्नानं समर्पयामि आपो इष्टामि योगो स्थानं उज्जिद्रात्रामहेरणा इति प्राचि यो वश्वतमो रचनस्य भाजयति हिनः उशतीरिव मात्रः तस्मात् आरङ्गमो सत्याजिनो तापो जनयता जनः ॐ नानातीर्थहर्तं च तयं गन्धे शङ्करं स्नानार्थं च प्रेषयामि श्रीकृष्णदयानिधि लक्ष्मी सत्यदेवताभ्यो नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि तं यज्ञं वैश्यमोक्षं पुरुषं जातमकृतः तेन देवायजन्ता साध्यार्थयसि उपैतमां देवजनस्तीकृत्य मणिना सह प्रादुर्भूतोऽस्ति राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं बुद्धिं च रात्रे वेदसूत्रसमाहिते यज्ञसामसमिते स्वरणतटे वाससी परीक्षितं लक्ष्मीसत्यदेवताभ्यो नमः वस्त्रयुक्तं समर्पयामि तस्माद्यज्ञा सर्वथा समृतपशुराज्यं पशून्तां शक्ते वायुव्यां नारायण्यां ग्राम्याश्रये ब्रह्मा विष्णुमहेशस्य निमित्तं ब्रह्मसूत्रकं यज्ञोपवीतेन कमलाप्ति लक्ष्मीसत्यदेवताभ्यो नमः यज्ञोपवीतं समर्पयामि तस्माद्यज्ञा सर्वतः सामान्यज्ञे छन्दां सुरज्यते तस्मात् जायता क्षुत्पिपामसामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम् असमूत् समृद्धिं च सर्वान् गणवे गृहात् श्रीखण्डं चन्द्रं दिव्यं गन्धाढ्य समनोहरं नीलेकरं सुरश्रेष्ठं प्रीत्यर्थं परीक्षितां गन्धं समर्पयामि अहिरिव भोगैः पर्येति बाहुं जाया हेतिमः परिवादमानः सद्दोषावैज्ञानिकं पुमां पूर्णसं परिवादृष्टाः गन्धं समर्पयामि शालीया नक्षतां श्वेतां चन्द्राभानुराश्वां ग्रहाण सत्यदेवेश प्राणपुरुषोत्तमः अक्षतां समर्पयामि सचित्रं चन्द्रां योधां चन्द्रं वैग्रवीरं भ्रान्तं चन्द्रां वस्वां हरिद्राचूर्णं समर्पयामि सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोऽस्ते कुङ्कुमं समर्पयामि तस्मादस्माजायन्त एकेशोभ्या जातः गाहो जले चन्दान्तरजले तस्मात् जाता जामयः गन्धद्वारान्ध्रादर्शं तुष्टं तामिह पक्वेष्यं मल्लिकादिशुकन्दीनिमारत्यादिमप्रोमयार्थानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिष्ठितां श्री लक्ष्मीसत्यदेवतापार्श्वे पुष्पाणि समर्पयामि अतः अंगपूजां करिष्ये ओं सत्यदेवाय महापादौ पूजयामि सत्यात्मे महागुल्पो पूजयामि सत्यनिधे महाजामिनी पूजयामि सत्यसंकल्पाय ऊरु पूजयामि सत्यरूपाय गुह्यं पूजयामि सत्य सेव्याय जगनं पूजयामि सत्यवलाय कटिं पूजयामि सत्योदराय उदरं पूजयामि सत्यधर्माय हृदय पूजयामि सत्यकामाय पार्श्वं पूजयामि सत्येष्टाय पृष्ठदेशं पूजयामि सत्यप्रायणाय स्कंदौ पूजयामि सत्यशौर्याय बाहुं पूजयामि सत्यदक्षाय हस्तान् पूजयामि सत्यसन्तुष्टाय कंठं पूजयामि सत्यदेवाय उदरं पूजयामि सत्याच्युताय नास्तां पूजयामि सत्यधर्माय श्रोत्रे पूजयामि सत्यपूर्णाय नेत्रे पूजयामि सत्य औषधाय नमः गो पूजयामि सत्यानन्दाय भ्रुमध्यं पूजयामि सत्यवपुषे ललाटं पूजयामि सत्यग्रहरूपिणे शिरः पूजयामि लक्ष्मी सत्यदेवतापार्श्वेभ्यो नमः समस्त सर्वाणि अंगानि पूजयामि अतः पत्रपूजां करिष्ये ओं सत्यदेवाय नमः तुलसीपत्रं समर्पयामि सत्यात्मने जातिपत्रं समर्पयामि सत्यविभवाय नमः चम्पकपत्रं समर्पयामि सत्यसंकल्पाय बिल्वपत्रं समर्पयामि सत्याधीशाय दूर्वायुधपत्रं समर्पयामि सत्यरूपाय सेवन्तिकापत्रं समर्पयामि सत्यसेव्याय मरुगपत्रं समर्पयामि सत्य औषधाय मदनपत्रं समर्पयामि सत्य उदराय करवीरपत्रं समर्पयामि सत्य धर्माय विष्णुक्रान्तिपत्रं समर्पयामि सत्यकाममालतीपत्रं सत्येष्टाय मल्लिकापत्रं समर्पयामि सत्यप्राणाय नवमल्लिकापत्रं समर्पयामि सत्यशौर्याय पामार्गपत्रं समर्पयामि सत्य दक्षाय भार्यापत्रं समर्पयामि सत्यसन्तुष्टाय नमः दालिपत्रं सत्यवेदाय बदरीपत्रं समर्पयामि सत्याच्युताय देवदारपत्रं समर्पयामि सत्यवर्मणे शमीपत्रं समर्पयामि सत्य पूर्णाय अच्युतपत्रं समर्पयामि सत्येश्वरानुमावलकपत्रं समर्पयामि सत्यानन्दाय वटपत्रं समर्पयामि सत्यवपुषे कमलपत्रं समर्पयामि लक्ष्मी सत्यदेवतापार्श्वेभ्यो समस्त पत्रपूजां समर्पयामि पुष्पपूजां करिष्ये ओं
सत्यदेवाय नमः करवीरपुष्पं समर्पयामि। करवीरपुष्पं समर्पयामि। सत्यात्मने नमः जातिपुष्पं समर्पयामि। सत्यनिधये नमः चम्पकपुष्पं समर्पयामि। सत्याधिपाय नमः बकुलपुष्पं समर्पयामि। शतपत्रपुष्पं समर्पयामि। सत्यरूपाय नमः कलहारपुष्पं समर्पयामि। सत्यसेव्याय नमः सेवन्तिकापुष्पं समर्पयामि। सत्यवर्मणे नमः मल्लिकापुष्पं समर्पयामि। सत्योदराय नमः नवमल्लिकापत्रं समर्पयामि। सत्यधर्माय नमः गिरिकर्णिकापुष्पं समर्पयामि। सत्यकामाय नमः अतसी पुष्पं समर्पयामि। सत्येष्टाय नमः मालती पारिजातपुष्पं समर्पयामि। सत्यपरायणाय नमः पुन्नाकपुष्पं समर्पयामि। सत्यशौर्याय नमः कुन्दपुष्पं समर्पयामि। सत्यक्षमाय नमः मालतीपुष्पं समर्पयामि। सत्यदक्षाय नमः केतकीपुष्पं समर्पयामि। सत्यादक्ष मन्दारपुष्पं समर्पयामि। सत्याच्युताय नमः पाटलीपुष्पं समर्पयामि। पाटलीपुष्पं समर्पयामि। गोविन्दाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकृष्णाय नमः निरुद्धाय नमः प्रद्युम्नाय नमः दोक्षजाय नमः नारसिंहाय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्री कृष्णाय नमः। पूजां समर्पयामि। सूर्याय नमः सोमाय नमः अंगारकाय नमः बुधाय नमः बृहस्पतये नमः शुक्राय नमः शनीश्वराय नमः राहवे नमः केतवे नमः। षष्ठचतुर्थावणपूजां समर्पयामि। इन्द्राय नमः अग्ने नमः यमाय नमः निरते नमः वरुणाय नमः वायवे नमः सोमाय नमः ईशानाय नमः। पंचमावणपूजां समर्पयामि। मेषाय नमः वृषभाय नमः मिथुनाय नमः कर्काटकाय नमः सिंहाय नमः धनुषे नमः मकराय नमः कुंभाय नमः मीनाय नमः। षष्ठावणपूजां समर्पयामि। ब्राह्म्ये नमः माहेश्वर्ये नमः कौमार्ये नमः वैष्णव्ये नमः वाराह्ये नमः नारायण्ये नमः नारसिंहाय नमः चामुण्डाय नमः इन्द्राण्ये नमः। सप्तमावणपूजां समर्पयामि। मत्स्याय नमः कूर्माय नमः वराहाय नमः नरसिंहाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकृष्णाय नमः निरुद्धाय नमः प्रद्युम्नाय नमः दोक्षजाय नमः नारसिंहाय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीकृष्णाय नमः। मत्स्याय नमः कूर्माय नमः वराहाय नमः नरसिंहाय नमः वामनाय नमः परशुरामाय नमः रामाय नमः कृष्णाय नमः बुद्धाय नमः हल्किने नमः लक्ष्मी सहित सत्यं देवतापाश्रेभ्यो नमः। अष्टमावरणपूजां समर्पयामि। दशोत्तरशतपूजां करिष्ये। ओं सत्यदेवाय नमः सत्यात्मने नमः सत्यभूताय नमः सत्यपुरुषाय नमः सत्यनाथाय नमः सत्यसाक्षिणे नमः सत्ययोगाय नमः सत्यज्ञानाय नमः सत्यज्ञानप्रियाय नमः सत्यनिधये नमः सत्यसंभवाय नमः सत्यप्रभवे नमः सत्यकर्मणे नमः सत्येश्वराय नमः सत्यपवित्राय नमः सत्यमंगलाय नमः सत्यवसवे नमः सत्यकर्म सत्यविक्रमाय नमः सत्यप्रजापतये नमः सत्यसिद्धाय नमः सत्याच्युताय नमः सत्यवीराय नमः सत्यबोधाय नमः सत्यधर्माय नमः सत्याग्रजाय नमः सत्यसंतुष्टाय नमः सत्यवराहाय नमः सत्यपरायणाय नमः सत्यपूर्णाय नमः सत्यौषधाय नमः सत्यशाश्वताय नमः सत्यप्रवर्धनाय नमः सत्यविभवे नमः सत्यज्येष्ठाय नमः सत्यश्रेष्ठाय नमः सत्यविक्रमणे नमः सत्यधर्मिणे नमः सत्यामीधाय नमः सत्याधिपाय नमः सत्यकृतवे नमः सत्यकलाय नमः सत्यवत्सलाय नमः सत्यवसवे नमः सत्यामोघाय नमः सत्यरुद्राय नमः सत्यब्रह्मणे नमः सत्यामृताय नमः सत्यवेदांगाय नमः चतुरात्मने नमः सत्यभुक्त्रे नमः सत्यार्चिताय नमः सत्यशिचये नमः सत्येन्द्राय नमः सत्यस्वर्गाय नमः सत्यनियमाय नमः सत्यवेदाय नमः सत्यवेदज्ञाय नमः सत्यपीयूषाय नमः सत्यमायाय नमः सत्यमोहाय नमः सत्यसुरानन्दाय नमः सत्यसागराय नमः सत्यतपसे नमः
सत्यसिंहाय नमः सत्यमृगाय नमः सत्यलोकपालकाय नमः सत्यवाक्याय नमः सत्य औषधाय नमः सत्यनियमाय नमः सत्यवेदाय नमः सत्यवेद्याय नमः सत्यसागराय नमः सत्यतपसे नमः सत्यसिंहाय नमः सत्यमृगाय नमः सत्यलोकपालकाय नमः सत्यमृगाय सत्यलोकपाल सत्यस्थिराय नमः सत्यौषधये नमः सत्य धनुर्धराय नमः सत्याम्बुजाय नमः सत्यवाक्याय नमः सत्ययुगाय नमः सत्यज्ञानप्रियाय नमः सत्यगुरवे नमः सत्यन्यायाय नमः सत्यसाक्षिणे नमः सत्यसंवृताय नमः सत्यसंप्रदाय नमः सत्यसंवन्नये नमः सत्यशुचये सत्यनिधये नमः सत्यसंग्रहाय नमः सत्यवादाय वेद्याय नमः सत्यपीयूषाय नमः सत्यगुप्तागुह्याय नमः सत्योदराय नमः सत्यहृदयाय नमः सत्यनारायण नमः सत्यहृदयाय नमः सत्यवत्सलाय नमः सत्यकामहस्ताय नमः सत्यबाह्वे नमः सत्यपीयूषाय नमः सत्यमोहाय नमः सत्य चक्षुषे नमः सत्यशिरसे नमः सत्यमुकुटाय नमः सत्याम्बराय नमः सत्यायुधाय नमः सत्यश्रीवल्लभाय नमः सत्यगुप्ताय नमः सत्यपुष्कराय नमः सत्यागुडाय नमः सत्य गुप्ताय नमः सत्यपुष्कराय नमः सत्यवसवे नमः सत्यदृढाय नमः सत्यभामरताय नमः सत्यगृहोपणे नमः लक्ष्मी सत्यश्री सत्यदेवतापार्षदेभ्यो नमः दशोत्तरशतपूजा समर्पयामि ध्यायामि ध्यानं समर्पयामि ओम समर्पयामि पादारविन्दं पादं समर्पयामि समर्पयामि समस्त राजोपचारपूजां समर्पयामि सुप्रसन्नो भवन्तु लक्ष्मी सत्यदेवताभ्यो नमः यत्पुरुषेण हविषा देव यत्पुरुषेण हविषा देवा इति तन्वता वसन्तोत्साहजाज्यं भीष्मैः शरद्रविः मनसः काममाकृतिं वाचः सत्यमशीमहे पशूनां रूपमन्यस्यामैषैः श्रयतां यशः वनस्पतिरसोत्पन्नो गन्धाढ्यदुवोत्मः गृहस्पतिवानन्दोपोजन् प्रतिगृह्यतां ब्रह्मणो सुकामासीत् बाहु राजन्नताः पूर्वोत्तरस्यद्वेषपद्भ्यां शूद्रो जायता पद्भ्यां शूद्रो जायता कर्दमेन प्रजाभूतमयि सम्भवर्तकर्दममये वसयं श्रियं वासयमे श्रियं वासयमे लक्ष्मी सत्यं साहार्यं सत्यं वन्नायुद्धं मया दीपं ग्रहणदेवेशा लक्ष्मीलोपिनायते दिव्यं भक्त्या दीपं तेषं दीपाय परमात्मने त्राहिमां नरकोत्सालतु कोटिजन्मार्गं लभेत् चन्द्रमावरसो जाता चक्षुषूर्यो जायतः मुखाग्निरक्षाग्निश्च प्राणात्मा जायता नाभ्यातिक्षं सुष्ठोत्तरं तथा लोकाकल्पयम् आपसृजन्तु सृजाति चिक्लितवसमे गृहे वा निचं वासयमे कुले मातरं पद्मवालिनीम् शर्करायुक्तनैवेद्यं स्वागतं समुच्यते सर्वे सर्वलोके रताः सुरम्यनीं शरण्ये गोष्ठीं चक्रं नवर्मातरं शिशु महायशाः सूतः शिष्यगणेतमायान्तो हरिं स्मरं तमायान्तं समारोक्य सूतं शास्त्रात्पादकं स्मृतस्योतं हसपितां परमवैष्णवं नाम दण्डवतं सर्वदं विदाम्बरः वरासनः देशोजते मनुष्यतमैः वासरसो मध्ये सर्वैः शिष्यगणेताः पित्रोपविष्णन्तं सूतं शोनको मुनिषत्तमः बद्धाञ्जलिमाचप्रत्ययमेव
महर्षि समाधि के महर्षि सुवर्णे लघुपायी सहस्रम सतीशं स्मरन्ति तुम्हें मनुष्यार्दुला वेदांगपारभात्वादिशिक्षा सूत कृतं पूर्वं सत्यनारायणस्य तेषां त्वपरजन्मानि कथयामि मुनीश्वरात् शतानन्दो प्राज्ञः सुदामः ब्राह्मणो अभूत् तस्मिन् जन्मनि कृतं ध्यात्वा मोक्षमापः काष्ठभारवहो भिल्लो गुहराजो बभूवः तस्मिन् जन्मनि श्रीरामं सेव्यं मोक्षं जगाम वै मे विकामुको महाराजो नृपो दशरथो भवात् स्वर्णं तस्मिन् जन्मनि श्रीरामं सेव्य मोक्षं जगाम वै विकामुको महाराजो नृपो दशरथो भवत् श्रीरङ्गनाथं सुपूज्य वैकुण्ठं तदागमत् धार्मिकः सत्यसन्धष्टा साधुर्मोरद्विजो भवत् श्रीरङ्गनाथपुरं संपूज्य श्रीवैकुण्ठं गतास्तदा धार्मिकः सत्यसन्धष्टः साधुर्मोरध्वजो नाम देहार्धं क्रकचले छित्त्वा दत्त्वा कुक्कुटोमाक्षः तुङ्गध्वजो महाराजा स्वयंभुवो भवत् किल सर्वान् भागवतान् कृत्वा श्रीवैकुण्ठं तदागमत् भूत्वा गोपाश्च ते सर्वे व्रजमण्डलवासिना निहत्य राक्षसान् सर्वान् भूलोकं तदा ययुः तदा प्रथमः एकदा मुनिः सर्वे सर्वलोकहितैरताः सुरमेने विशारण्ये गोष्ठीचक्रमणे मनोरमातरान्तरे महातेजा व्यासशिशो महायशाः सूतः शिष्यगणयुक्ता तमायान्तो हरिपुरं तमायान्तं समालोक्य सुतं शास्त्रार्थकारकं मुनिं सर्वे सूत्रसो स्वरूपाद्यासुतमना स्वपितां सहसा भक्त्या मुनिं परमो विष्णुं प्रणाम दण्डवद्भूमो धर्मविदाम्बरः पराशरि महाबुद्धि तैदत्ते मुनिसत्वैः वादसंहते सर्वैः शिष्यगणैरितः तत्रोपविष्टं तं सूतं स्वनकमुनिसत्तमः बुद्धाञ्जलिमुवाच क्लोपायि सत्वं सदुच्चमे ततः सुमहामते त्वमेव मुनिशार्दूला वेदवेदाङ्गपारकः व्याशिक्षता सुत उवाच धन्योऽस्मि तमुनिशतुष्णवग्नितस्मसलोकानां पीतमिच्छदाशुणक्षामि त्वया श्रोणितुमिष्यते नारदेव सम्पुष्टामलाम्बुतेः यथैवाह तत्श्रोद्वं समायुधाः यथैवाह निमित्तस्तुवाच धन्यस्मृतमुनिशेषा त्वमेव वैष्णवाग्नि तस्मत्सलोकानं हितमिच्छसि श्रोणका शृणुश्रोणकवक्षं यत्त्वया श्रोतुमिष्यते नारदनेश सम्पृष्टो भगवान् कमलापतिः श्रीते वाह अथाश्च वै तत्शृणुध्वं समाहिताः लक्ष्मीसत्यं देवताभ्यो नमः प्रथमः ॐ गुरवे नमः मनसो विष्णुप्रार्थनां सर्पेमि महागणपति मनसो विष्णुप्रार्थनां सर्पेमि लक्ष्मीसत्यं देवता श्रीभ्यो नमः लक्ष्मीसत्यं देवता पाभ्यो नमः मनसो विष्णुप्रार्थनां समर्पयामि सुप्रसन्नवरदो भवन्तु ಆಗಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಣ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ವಿಷ್ಣುದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡ ಹಾಗೆ ಪೂಜೆ ಶುರು ಮಾಡುವುದರ ಮೊದಲು ದೇವರಿಗೆ ನಾವು ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನಕ್ಕೆ ನೀವು ತಂದಂತಹ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳನ್ನು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಬಾಳೆಹಣ್ಣು ಆಗಲಿ ಹೂ ಇತ್ಯಾದಿ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಕೂಡ ದೇವರಿಗೆ ಮೊದಲಿಗೆ ಅದು ನಿನ್ನದೇ ಎಂಬುದಾಗಿ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿ
ಮತ್ತು ಆ ಒಂದು ನಾವು ತಂದಂತಹ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಆಗ್ತಾ ಇರುವುದರಿಂದಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಈಗ ವಿನಿಯೋಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನೀವು ತಂದಂತಹ ಎಲ್ಲ ಹೂಗಳನ್ನು ನಾವು ದೇವರಿಗೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಇದೇ ಒಂದು ಮನಸ್ಸಿಗೆ ನಮ್ಮ ಮಾಡಿದಂತಹ ಕೆಲಸ ಒಂದು ಅರ್ಧ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ ಹಾಗೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ. ನಾವು ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಚಂದ ಅಲಂಕಾರ ಮಾಡಿದ ಕೂಡಲೇ ಮನಸ್ಸಿಗೆ ಒಂದು ಭಾವನೆ, ಒಂದು ದೇವರ ಮೇಲಿನ ಒಂದು ಭಕ್ತಿ ಭಾವನೆ ಬರುತ್ತಲ್ಲ, ಅದೇ ಮುಖ್ಯ ಎಂಬುದಾಗಿ. ಹಾಗೆ ನೀವು ತಂದಂತಹ ಎಲ್ಲ ಇನ್ನು ತೆಂಗಿನಕಾಯಿ, ಬಾಳೆಹಣ್ಣು ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ತಂದು ದೇವರಿಗೆ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಇದು ದೇವರೇ ಕೊಟ್ಟದ್ದು ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ಪ್ರಸಾದ ಅಂತೇಳಿ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಅದನ್ನು ನಾವು ಉಪಯೋಗಿಸಲಿಕ್ಕಿದ್ದೀವಿ ಎಂಬುದಾಗಿ. ಹಾಗೆ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಇವತ್ತಿನ ಒಂದು ಪೂಜೆ, ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ, ಅದರಲ್ಲೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಎಂಬುದಾಗಿ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಪ್ರತಿ ಹುಣ್ಣಿಮೆಯ ದಿವಸ ಸಂಜೆಯ ಹೊತ್ತಿಗೆ ಗೋಧೂಳಿ ಲಗ್ನದ ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭ. ಈಗಿನ ಲಗ್ನ ಅಂತಂದರೆ ಗೋಧೂಳಿ ಲಗ್ನ ಅಂತ. ಗೋಧೂಳಿ ಅಂತಂದರೆ ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ಲಗ್ನ ಅಂತಂದರೆ ಒಳ್ಳೆಯ ಸಮಯ ಅಂತೇಳಿ. ಈ ಒಂದು ಗೋಧೂಳಿ ಲಗ್ನದ ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದೇವರನ್ನು ನಾವು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ನಾವು ಬರಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಎಂಬುದಾಗಿ. ಗೋಧೂಳಿ ಹೆಸರೇ ಹೇಳುತ್ತೆ. ಮನೆಯಲ್ಲಿರತಕ್ಕಂತಹ ಗೋಮಾತೆಯನ್ನು ನಾವು ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲೆಲ್ಲ ಗೋಮಾತೆ ಅಥವಾ ದನಗಳನ್ನೆಲ್ಲ ಹುಲ್ಲು ಮೇಯಲಿಕ್ಕೆ ಬಿಡ್ತಿದ್ರಂತೆ, ಮೇಯುವುದು ಅಂತ ಬಿಡ್ತಿದ್ರು ಅಲ್ವಾ. ಅದೊಂದಷ್ಟು ಜಾಗಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಹುಲ್ಲನ್ನು ಏನಾದರೂ ಸಿಕ್ಕಿದರೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ತಿಂದುಕೊಂಡು ಬಂದು ಸಂಜೆಯ ಹೊತ್ತಿಗೆ ಅದು ಮರಳಿ ತನ್ನ ಮನೆಗೆ ಬರುತ್ತಂತೆ. ಎಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಮನೆಯ ದಾರಿಯನ್ನು ಅದು ನೆನಪಿಟ್ಟುಕೊಂಡು ಬಂದು ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದು ಸೇರುತ್ತಂತೆ. ಆ ಬೈ ಹುಲ್ಲನ್ನು ತಿಂದು ಸಂಜೆಯ ಹೊತ್ತಿಗೆ ಮರಳಿ ಮನೆಗೆ ಬರುವಾಗ ಧೂಳನ್ನು ಎಬ್ಬಿಸಿಕೊಂಡು ಬರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಮಯ ಈಗ ಅಂತ. ಗೋಧೂಳಿ, ಗೋ ಅಂದರೆ ಗೋಮಾತೆಯ ಕಾಲಿನ ಗೊರಸಿನಿಂದ ಎದ್ದು ಬರುವಂತಹ ಧೂಳು ಏನಿದೆ ಅದು ಬಹಳ ಆ ಒಂದು ಸಮಯ ಒಳ್ಳೆಯ ಸಮಯ ಅಂತ, ಪವಿತ್ರವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಮಯ ಅಂತೇಳಿ. ಅಂತಹ ಗೋಧೂಳಿ ಲಗ್ನದ ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಗೋಮಾತೆಯನ್ನು ಕೂಡ ಬರಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ದೇವತೆಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬರಮಾಡಿಕೊಂಡು ದೇವತೆಗಳ ಅಥವಾ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲೇ ಮಾಡಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಇರುವುದರಿಂದಾಗಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು, ಇಡೀ ದಿವಸದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಪುರುಸೋತೇ ಇರುವುದಿಲ್ಲ ಅಲ್ವಾ. ಇಡೀ ಆದಿತ್ಯವಾರನೇ ಬರಲಿ, ಸೋಮವಾರನೇ ಬರಲಿ, ಯಾವ ದಿವಸ ಬಂದರೂ ಕೂಡ ವಾರದಲ್ಲಿ 7 ದಿವಸ ಎಂಬುದು ನಮಗೆ ಕಮ್ಮಿಯಾಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಯಾರ ಹತ್ರ ಕೇಳಿದರೂ ಕೂಡ ನನಗೆ ಎಂಕ ಪುರುಸೋತಿದ್ದಿ ಅಂತ, ನಮಗೆ ಪುರುಸೋತೇ ಇಲ್ಲ. ಅದೊಂದು ಶಬ್ದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಸರ್ವೇ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಬಿಟ್ಟಿದೆ. ಆದರೂ ಕೂಡ ಈ ಇಡೀ ದಿವಸದ ಒಂದು ನಮ್ಮ ಜಂಜಾಟದಲ್ಲಿ ಒಂದು ಗಂಟೆ ಆದರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ನಮಗೆ ದೇವರ ಮುಂದೆ ಕುಳಿತುಕೊಂಡು ದೇವರ ಒಂದು ಪೂಜೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ದೇವರಿಗೆ ನಮ್ಮಿಂದ ಏನಾದರೂ ಒಂದು ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾದರೆ ಅದನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಈ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಒದಗಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರನ್ನು ಸೇವೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಅಂತ ಒಂದು ಅವಕಾಶ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಹುಣ್ಣಿಮೆ ಜ್ಯೇಷ್ಠ ಮಾಸದ ಹುಣ್ಣಿಮೆಯ ಒಂದು ದಿವಸ. ಅದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಶನಿವಾರ ಅಶ್ವತ್ಥನಾರಾಯಣ ದೇವರಿಗೆ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಶನಿದೇವರಿಗೆ ಬಹಳ ಪ್ರಿಯವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಈಶ್ವರ ದೇವರಿಗೂ ಕೂಡ ಪೂಜೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯ ದಿನ ಎಂಬುದಾಗಿ. ಆ ರೀತಿಯಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಶನಿವಾರದ ಒಂದು ದಿವಸ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮಗೆ ಪೂರ್ಣ ಚಂದ್ರ, ಈಗ ಏನು ನಮಗೆ ಮಳೆಗಾಲವಾದುದರಿಂದ ಮೋಡ ಇರುವುದರಿಂದಾಗಿ ಪೂರ್ಣ ಚಂದ್ರನ ದರ್ಶನ ನಮಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ. ಎಲ್ಲಾದರೂ ಮೋಡ ಕಡಿಮೆಯಾದರೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಚಂದ್ರನನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಸಿಗಬಹುದು. ಅಂತಹ ಒಂದು ಪೂರ್ಣ ಚಂದ್ರನು ಕಾಣಲಿಕ್ಕೆ ಸಿಗುವಂತಹ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ, ಹುಣ್ಣಿಮೆಯ ದಿವಸ, ನೀವು ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಕುಟುಂಬ ಸದಸ್ಯರ ಉದ್ದೇಶವಾಗಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆಯನ್ನು ನಾವು ದೇವರಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿದ್ದೀವಿ ಎಂಬುದಾಗಿರತಕ್ಕಂಥದ್ದು. ವಿಶೇಷವಾಗಿ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳ ಪೂಜೆಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತೀವಿ. ಈ ಪೂಜೆ ಅಂತಂದರೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಶನಿ ಪೂಜೆ, ಈ 2 ಪೂಜೆಯಲ್ಲೊಂದು ವಿಶೇಷತೆ ಏನು ಅಂತಂದರೆ, ಪೂಜೆ ಮಾಡಿದ ನಂತರ ಸ್ವಲ್ಪವಾದರೂ ಕೂಡ ಕಥೆಯನ್ನು ಶ್ರವಣ ಮಾಡಬೇಕು, ಕಥೆಯನ್ನು ಕೇಳಬೇಕು. ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದರೂ ಕೇಳಿದ್ದರೂ, ಅದರ ವಿಚಾರ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದರೂ ಕೂಡ ಮತ್ತೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಒಂದು ಪೂಜೆಯನ್ನು, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರ ಮೇಲಿನ ಭಕ್ತಿಯನ್ನು
ಹೆಚ್ಚಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಕಥಾಶ್ರವಣವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಶ್ರವಣ ಅಂತಂದರೆ ಕೇಳುವುದು ಎಂಬುದಾಗಿ. ಹಾಗಾಗಿ ಎಷ್ಟು ಪುಣ್ಯ ಸಂಪಾದನೆ ನಮಗೆ ನಾವು ಮಾಡಿದಂತಹ ಪೂಜೆಯಿಂದ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತೋ ಅಷ್ಟೇ ಪುಣ್ಯ ಸಂಪಾದನೆ ಕಥೆಯನ್ನು ಕೇಳುವುದರಿಂದಲೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತೆ ಎಂಬುದಾಗಿ ಆ ರೀತಿಯಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಅವಕಾಶ. ಇಷ್ಟರ ಹೊತ್ತಿನ ತನಕ ನಾವು ದೇವರನ್ನು ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಪೂಜೆ ಅಂತಂದರೆ ದೇವರನ್ನು ಬರಲಿಕ್ಕೆ ಹೇಳುವುದು, ಅವರಿಗೆ ಕೂತುಕೊಳ್ಳಲು ಒಂದು ಆಸನದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡುವುದು, ಆಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ವಸ್ತುಗಳನ್ನೇ ಎಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಅರ್ಪಣೆ ಮಾಡುವುದು. ದೇವರೇ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ ಎಂಬುದಾಗಿ ಅವರಿಗೆ ನಾವು ಅರ್ಪಣೆ ಮಾಡುವುದು, ಅರ್ಪಿಸುವುದು, ಒಪ್ಪಿಸುವುದು. ನಾವು ಕೊಟ್ಟಂತಹ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಒಪ್ಪಿಸುವುದು ಎಂಬುದಾಗಿರತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಈಗ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಯಾರಾದರೂ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಅತಿಥಿ, ಬಹಳ ಅಪರೂಪವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಅತಿಥಿ ಯಾರಾದರೂ ಬಂದರೆ ನಾವು ಹೇಗೆ ಸಂಭ್ರಮ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಅವರನ್ನು ಬರಮಾಡಿಕೊಂಡು ಪೂಜೆಯನ್ನು ಅವರನ್ನು ಸತ್ಕಾರ ಮಾಡ್ತೇವೋ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ದೇವರನ್ನು ಕೂಡ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ನಮ್ಮ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಬರಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಆಸನ ಮಂಟಪದ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಸಿಂಹಾಸನ ಅಂಥೇಳಿ. ಆ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಮಂಡಲ ರಚನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಆ ಮಂಡಲ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕಲಶವನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸ್ವಸ್ತಿಕೆಯನ್ನೆಲ್ಲ ಇಟ್ಟು ಅವರಿಗೆ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಒಂದು ಆಸನದ ವ್ಯವಸ್ಥೆ. ಮಂಡಲ ಅಥವಾ ಮಂಟಪ ಎರಡೂ ಕೂಡ ನಾವಿಲ್ಲಿ, ಮಂಡಲ ಅಂತಂದರೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟಿನ ದೊಡ್ಡದಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ರಂಗೋಲಿಗೂ ಕೂಡ ಮಂಡಲ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇನ್ನು ಕೇವಲ ಕಲಶ ಇಡುವ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಸಣ್ಣ ಒಂದು ಮಂಡಲವನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಿ ಅದರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕಲಶವನ್ನು ನಾವು ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ದೇವರ ಬಿಂಬವನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಅವರನ್ನು ನಾವು ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಎಂಬುದಾಗಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ಬೇಕಾದಂಥ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳನ್ನು ನಾವು ಅರ್ಪಿಸಿದ್ದೀವಿ. ಪತ್ರ, ಪುಷ್ಪ, ಫಲಂ, ತೋಯಂ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಅರ್ಪಿಸಿದ್ದೀವಿ ಅಂತ. ಪತ್ರಂ ಪುಷ್ಪಂ ಫಲಂ ತೋಯಂ ಯೋಮೇ ಭಕ್ತ್ಯಾ ಪ್ರಯಚ್ಛತಿ ಎಂಬುದಾಗಿ ಅವರೇ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಪತ್ರ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಪತ್ರ ಅಂತಂದರೆ ಹೂ ಬಿಡತಕ್ಕಂತಹ ಗಿಡ, ಅಂತಹ ಗಿಡದ ಎಲೆ ಅದನ್ನು ಅರ್ಪಿಸಬೇಕಂತೆ. ಪತ್ರ ಅಥವಾ ತುಳಸಿ ಪತ್ರವನ್ನು ಅರ್ಪಿಸಿದ್ರೂ ಕೂಡ ಸಾಕು, ಬೇರೆ ಯಾವುದೂ ಸಿಗಲಿಲ್ಲ ಅಂತಂದರೂ ವಿಷ್ಣು ದೇವರಿಗೆ ತುಳಸಿ ಪತ್ರಕ್ಕಿಂತ ಮಿಗಿಲಾದಂತಹ ಪತ್ರವಿಲ್ಲ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ತುಳಸಿ ಪತ್ರವನ್ನು ನಾವು ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಪತ್ರಂ ಪುಷ್ಪಂ ಅದು ಕೂಡ ಹಾಕಿ ಪುಷ್ಪ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಆಗತಕ್ಕಂತಹ, ಈಗಂತೂ ನಮ್ಮ ಈ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಕರವೀರ ಪುಷ್ಪಕ್ಕೆ ಏನೂ ಕಡಿಮೆ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲೂ ಹೋದರೂ ಕೂಡ ಕರವೀರ ಪುಷ್ಪ ಅದೇ ಒಂದು ವಿಶೇಷ ಮಂತ್ರದಲ್ಲೇ ಬರುತ್ತೆ, ಕರವೀರ ಪುಷ್ಪಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಅಂತ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಪತ್ರಂ ಪುಷ್ಪಂ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿದಂತಹ ಪುಷ್ಪಗಳನ್ನೆಲ್ಲ ಒಟ್ಟು ಹಾಕಿದ್ದೀವಿ, ಪುಷ್ಪ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಪತ್ರಂ ಪುಷ್ಪಂ ಫಲಂ, ನೀವೆಲ್ಲ ಫಲ, ತೆಂಗಿನಕಾಯಿ, ಬಾಳೆಹಣ್ಣು ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಫಲವನ್ನು ತಂದು ದೇವರಿಗೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಇನ್ನು ತೋಯ ಅಂತಂದರೆ ನೀರನ್ನು ನಾವು ಅರ್ಪಿಸಿದ್ದೀವಿ. ಹೇಗೆ ಅಂತಂದರೆ ಅರ್ಘ್ಯ, ಪಾದ್ಯ, ಆಚಮನ ಎಂಬುದಾಗಿ 3 ವಿಧವಾದಂತಹ ನೀರನ್ನು ಬಳಸಿಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ನಾವು ಅರ್ಘ್ಯವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಅರ್ಘ್ಯ ಕೊಟ್ಟರೂ ಕೂಡ ಸಾಕಂತೆ, ತೃಪ್ತರಾಗ್ತಾರೆ ಅಂತ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಪತ್ರಂ ಪುಷ್ಪಂ ಫಲಂ ತೋಯಂ ಯೋಮೇ ಭಕ್ತ್ಯಾ ಪ್ರಯಚ್ಛತಿ ಎಂಬುದಾಗಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಯಾರು ಅದರ ಮೂಲಕ ನನಗೆ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ನಾನು ಅವರಿಗೆ ಬೇಕಾದದ್ದನ್ನು ಬಯಸಿದಂತಹ ಅವರು ಏನು ಬಯಸ್ತಾರೆ ಅದನ್ನು ನಾನು ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತೀನಿ, ಅವರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತೀನಿ ಎಂಬುದಾಗಿ ಅದರ ವಚನ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸೇರಿಕೊಂಡು ಬಂದು ವಿಷ್ಣುಮೂರ್ತಿ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನಕ್ಕೆ ಬಂದು ಪೂಜೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. ನಿಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ಬೇರೆ ಬೇರೆ ಉದ್ದೇಶವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತಿನ ಒಂದು ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಎಂಬುದಾಗಿ. ಅದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಈ ಪೂಜೆಯ ಒಂದು ವಿಶೇಷತೆ, ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪವಾದರೂ ಕೂಡ ಕಥಾಶ್ರವಣ, ಕಥೆಯನ್ನು ಕೇಳಬೇಕು. ಈ ಪೂಜೆಯ ಮಹತ್ವ ಏನು, ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕಪ್ಪ, ಈ ಪೂಜೆ ಮಾಡುವುದರಿಂದ ನಮಗೆ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಇತ್ಯಾದಿ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ಒಂದು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆಯ ಕಥಾ ವೈಶಿಷ್ಟ್ಯವನ್ನು ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಹೋದರೆ ನಮಗೆ ಎಷ್ಟೂ ಕೂಡ ಸಮಯ ಸಾಕಾಗಲ್ಲ. ಅಷ್ಟೊಂದು ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆಯ ಕಥೆಯನ್ನೆಲ್ಲ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಶನಿ ಕಥೆಯೂ ಕೂಡ ಹಾಗೆ ನೀವು ಕೇಳಿರ್ಬೋದು, ಕೆಲವು ಕಡೆಯಲ್ಲೆಲ್ಲ ಶನಿ ಕಥೆ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಹೋದರೆ ಬಹಳ ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಕಥೆಯ ಹಂದರ ಅಷ್ಟು ದೀರ್ಘವಾಗಿದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆಯ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತ ಕಥೆಯ ವಿಚಾರವನ್ನು ಹೇಳಿಕ್ಕೂ ಹೋದರೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಬಹಳ ದೀರ್ಘವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ವಿಚಾರ ಅಂತೇಳಿ ಅದರ ಪೂಜೆ ಬಂದಿದೆ. ಈ ಪೂಜೆಯ ವಿಶೇಷತೆ ಏನು, ಮಹತ್ವ ಏನು ಎಂಬುದಾಗಿ ಕೃತತ್ರೇತದ್ವಾಪರ ಕಲಿಯುಗ ಎಂಬುದಾಗಿ 4 ಯುಗ ಈಗ ನಡೀತಾ ಇರತಕ್ಕಂತಹ ಯುಗ ಕಲಿಯುಗ. ಈ ಕಲಿಯುಗದ ಪ್ರಾರಂಭದ ಸಂದರ್ಭ
ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ದ್ವಾಪರ ಯುಗದ ಅಂತ್ಯ ಭಾಗದಲ್ಲಿ ಋಷಿಮುನಿಗಳೆಲ್ಲ ಸೇರಿಕೊಂಡು ಒಂದು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಏನು ವಿಚಾರ ಅಂತಂದರೆ, ಇನ್ನು ಕಲಿಯುಗ ಬರಲಿಕ್ಕೆ ಇದೆ. ಆ ಕಲಿಯುಗ ಎಂಬುದು ಬಹಳ ಘನಘೋರವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಯುಗ. ಇಷ್ಟರವರೆಗೆ ಬಂದಂತಹ 3 ಯುಗಗಳಲ್ಲೇ ಬೇಕಾದಷ್ಟು ಅನರ್ಥಗಳೆಲ್ಲ ನಡೆದಿದೆ. ಇನ್ನು ಆ ಹೆಸರೇ ಹೇಳುವ ಹಾಗೆ, ಮತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಹೇಳುವ ಹಾಗೆ ಕಲಿಯುಗ ಅಂತಂದರೆ ಅತ್ಯಂತ ಬಹಳ ಕಷ್ಟದ ಯುಗ ಎಂಬುದಾಗಿ ಎಲ್ಲರಿಂದಲೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂತಹ ಒಂದು ಕಲಿಯುಗವು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಇನ್ನು ಈ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯರ ಅವಸ್ಥೆ ಹೇಗಿರಬಹುದು, ಅವರಿಗೆ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟದ ಒಂದು ಜೀವನ ಅವರು ಬಾಳ್ವಿಕೆ ಮಾಡಲಿಕ್ಕಿದ್ದಾರೋ, ಅವರಿಗೆ ಏನೆಲ್ಲ ಇನ್ನು ತೊಂದರೆ ಎಲ್ಲ ಆಗಲಿಕ್ಕಿದೆಯೋ ಅಂತಹ ತೊಂದರೆಗಳು, ಕಷ್ಟ, ಅಡ್ಡಿ ಆತಂಕಗಳೆಲ್ಲ ಅವರು ಹೇಗೆ ಎದುರಿಸುತ್ತಾರೆ. ಅವರಿಗೆ ಏನಾದರೂ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯದಾಗತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಸಂದರ್ಭ, ಪೂಜೆಯೋ ಇತ್ಯಾದಿಗಳು ಏನಾದರೂ ಇದ್ದರೆ ಅದನ್ನು ಬೆಳಕಿಗೆ ತರಬೇಕು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗುವ ಹಾಗೆ ಮಾಡುವ ಏನಾದರೂ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡುವ, ಬರುವಂತಹ ಕಲಿಯುಗಕ್ಕೆ ಜನರಿಗೆ ಬಾಳಬೇಕು, ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಾಗಿ ಬಾಳಬೇಕು ಅಂತಹ ಏನಾದರೂ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದ್ದರೆ ಮಾಡುವ ಎಂಬುದಾಗಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ವಿಚಾರವನ್ನು ಮುಂದಿಟ್ಟುಕೊಂಡು ನೈಮಿಷಾರಣ್ಯ ಎಂಬಂಥ ಒಂದು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಋಷಿಮುನಿಗಳು ಸಭೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಸಭೆ ಅಂತಂದ ಮೇಲೆ ಆ ಸಭೆಗೆ ಒಂದು ಮುಂದಾಳುತ್ವ ವಹಿಸುವವರು ಕೌಶಿಕ ಮಹರ್ಷಿ ಎಂಬುದಾಗಿ ಅವರ ಒಂದು ಮುಂದಾಳುತ್ವದಲ್ಲಿ ಸಭೆಯೂ ಕೂಡ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ದಿವಸದಂದು ಸಭೆ ಮಾಡುವುದು ಎಂಬುದಾಗಿ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿ ಅವರು ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹಾಗಾದರೆ ಸಭೆ ಅಂತಾದಮೇಲೆ ಅದಕ್ಕೊಂದು ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನವನ್ನು ವಹಿಸುವವರು ಯಾರಾದರೂ ಬೇಕು ಅಲ್ವಾ? ಅಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಒಂದು ವಿಷಯ ಮಂಡನೆ ಆದರೆ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಇದಮಿತ್ತಮ್ ಎಂಬುದಾಗಿ ನಿರ್ಣಯ ಮಾಡುವವರು ಯಾರಾದರೂ ಬರಬೇಕಾಗುತ್ತಲ್ವ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಒಂದು ಸಭೆಗೆ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಅಂತೇಳಿ ಯಾರಾದರೂ ಬೇಕಲ್ವಾ ಅಂತೇಳಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು, ಹಾಗಾದರೆ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಈ ಒಂದು ಸಭೆಗೆ ಸಮರ್ಥರಾದಂತಹ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಯಾರಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡುವಾಗ ಸೂತ ಪುರಾಣಿಕರು ಎಂಬುದಾಗಿ ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ತ್ರಿಕಾಲ ಜ್ಞಾನಿಗಳು, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಸಾಧಕರಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಸೂತ ಪುರಾಣಿಕರನ್ನೇ ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ಮಾಡುವ ಎಂಬುದಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರನ್ನು ಕೂಡ ಬರಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನವನ್ನು ಕೂಡ ಕೊಟ್ಟು ಅವರಿಂದಲೇ ಇದಕ್ಕೊಂದು ಒಳ್ಳೆಯ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ಕೇಳೋಣ ಎಂಬುದಾಗಿಯೂ ಕೂಡ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸರಿ, ಹಾಗಾಗಿ ಸೂತ ಪುರಾಣಿಕರು ಕೂಡ ಈ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಅವರನ್ನು ವಹಿಸ್ತಾರೆ. ಸರಿ, ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನ ವಹಿಸಿಕೊಂಡಂತಹ ಸೂತ ಪುರಾಣಿಕರು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಈ ಒಂದು ಇಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ಸಭೆ ಕರೆಯಲು ಕಾರಣವೇನು? ಈ ಸಭೆಯಿಂದ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಆಗಲಿಕ್ಕಿದೆ? ಆದರೆ ನಿಮ್ಮ ಈ ಒಂದು ಒಗ್ಗಟ್ಟು, ಈ ಒಂದು ಸಭೆಯನ್ನು ನೋಡಿ ನನಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷವೇ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕೆಂದರೆ ನೀವು ಇಷ್ಟು ದೀರ್ಘ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ನೀವು ಸಭೆ ಸೇರಿದ್ದೀರಿ ಅಂತಂದರೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರವೇ ಇರಬಹುದು ಎಂಬುದಾಗಿ ನಾನು ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಅಂತಹ ವಿಚಾರ ಏನಾಗಿದೆ, ಈ ಸಭೆ ಸೇರಲು ಏನು ಕಾರಣ ಎಂಬುದಾಗಿ ಸೂತ ಪುರಾಣಿಕರು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡುವಾಗ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಸಭೆಯ ಮುಂದಾಳುತ್ವವನ್ನು ವಹಿಸಿಕೊಂಡಂತಹ ಕೌಶಿಕ ಮಹರ್ಷಿಗಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹೌದು ಸ್ವಾಮಿ, ನೀವು ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಬಹಳ ಕಠಿಣವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ. ಆ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಏನಾದರೂ ಪರಿಹಾರ ಸಿಗಬಹುದೇ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬರುವಂತಹ ಕಲಿಯುಗದ ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯರು ಹೇಗೆ ಬದುಕಬಹುದು, ಅವರಿಗೆ ಎಷ್ಟು ಒಂದು ಕಷ್ಟದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರಬಹುದು, ಅವರು ಹೇಗೆ ಸುಲಭವಾಗಿ ಜೀವನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ ಇತ್ಯಾದಿ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳು ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ಏನಾದರೂ ವಿಚಾರಗಳಿದ್ದರೆ ಅದನ್ನು ಹೇಳಿರಿ ಎಂಬುದಾಗಿ, ಅದನ್ನು ನಮಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ನಾವೊಂದು ಈ ಒಂದು ಸಭೆಯನ್ನು ಕರೆದಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ಸೂತ ಪ್ರಾಣಿಕರಿಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕೆಂತಂದರೆ ಅವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲೂ ಕೂಡ ಅದೇ ವಿಚಾರ ಇತ್ತಂತೆ. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಇಂತಹ ಒಂದು ಯೋಚನೆ ಬಂದು ಅವರು ಕೂಡ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು, ಆ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಗೆ ಪರಿಹಾರವನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಕಂಡುಕೊಂಡಿದ್ದರಂತೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾರಂತೆ, ನಿಮಗೆ ಈ ರೀತಿಯಾದಂಥ ಯೋಚನೆ ಬಂದದ್ದು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರ, ಒಳ್ಳೆಯ ಸಂಗತಿ. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ನಾನು ಕೂಡ ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿದ್ದಂಥ ವಿಚಾರವನ್ನು ಹೇಗೆ ಪ್ರಚುರಪಡಿಸುವುದು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಾಗುವ ಹಾಗೆ ಹೇಗೆ ಮಾಡುವುದು ಎಂಬುದಾಗಿ ಬಹಳ ಒಂದು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಗೊಂದಲ ನನಗೂ ಕೂಡ ಇತ್ತು. ಅದನ್ನು ಹೇಗೆ ಹೇಳುವುದಪ್ಪ
ಪ್ರಸಿದ್ಧಿಗೆ ತರುವುದು ಎಂಬುದಾಗಿ ನನಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸಮಯಾವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಈಗ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಅವಕಾಶ ನನಗೆ ಈಗ ಸಿಕ್ಕಿದೆ, ಈ ಒಂದು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀನಿ ಕೇಳಿರಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳುವಾಗ ಅಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಋಷಿಮುನಿಗಳಿಗೆಲ್ಲ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ. ಹೌದು, ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲೂ ಕೂಡ ಇದೇ ವಿಚಾರವಿತ್ತೆ, ಹಾಗಾದರೆ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಹೇಳಿ ಸ್ವಾಮಿ ನಮಗೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳುವಾಗ ಸೂತ ಪುರಾಣಿಕರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಿಮಗೆ ಹೇಗೆ ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಒಂದು ಯೋಚನೆ ಬಂದಿತ್ತೋ ಇದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಯೋಚನೆ ಇದಕ್ಕಿಂತ ಹಿಂದೆಯೂ ಕೂಡ ನಾರದ ಮಹರ್ಷಿಗಳಿಗೂ ಕೂಡ ಇದೇ ಯೋಚನೆ ಬಂದಿತ್ತು. 3 ಲೋಕವನ್ನು ಸಂಚಾರ ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ನಾರದ ಮಹರ್ಷಿಗಳಿಗೂ ಕೂಡ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯನ ಒಂದು ಕಷ್ಟ, ತೊಂದರೆ, ನೋವು ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ನೋಡಿ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ತುಂಬ ಬೇಜಾರಿನ ವಿಚಾರ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಬಂದಿತ್ತು. ಸರಿ, ಅವರಿಗೆ ಬಂದಂತಹ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಂದಂತಹ ಒಂದು ಕಠಿಣತೆಯನ್ನು ಅಲ್ಲಿಗೆ ಬಿಡದೆ ಅದಕ್ಕೊಂದು ಒಳ್ಳೆಯ ಉಪಾಯವನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಕಂಡುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಆ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಪರಿಹಾರವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳುವಾಗ ಈ ಋಷಿಮುನಿಗಳಿಗೆ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಒಂದು ಚೈತನ್ಯ ಬಂದ ಹಾಗೆ ಆಗುತ್ತೆ. ನಮಗೆ ಮಾತ್ರ ಬಂದದ್ದಲ್ಲ ಈ ಒಂದು ಗೊಂದಲ, ಹಿಂದೆಯೂ ಕೂಡ ಬಂದಿದೆ ಅಂತಂದರೆ, ಹಾಗಾದರೆ ಸ್ವಾಮಿ ನೀವು ಹೇಳಲೇಬೇಕು ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳುವಾಗ ಸೂತ ಪುರಾಣಿಕರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾರದ ಮಹರ್ಷಿಗಳು 3 ಲೋಕವನ್ನು ಸಂಚಾರ ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒಮ್ಮೆ ಭೂಲೋಕವನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ. ಭೂಲೋಕದ ಜನರ ಒಂದು ದುರವಸ್ಥೆಯನ್ನು, ಕಷ್ಟವನ್ನು ನೋಡಿ ಅವರಿಗೆ ಬಹಳ ಬೇಜಾರಾಗಿ, ಈ ಕಷ್ಟ ಹೀಗೆ ಮುಂದುವರಿದರೆ ಮನುಷ್ಯನು ಇನ್ನು ಬದುಕುವುದು ಬಹಳ ಕಷ್ಟ, ಹಾಗಾಗಿ ಇದಕ್ಕೊಂದು ಏನಾದರೂ ಮಾರ್ಗೋಪಾಯವಿದ್ದರೆ ಅದನ್ನು ಕಂಡು ಹುಡುಕುತ್ತೇನೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿಕೊಂಡು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ, ನಾರದ ಮಹರ್ಷಿಗಳು ಯಾವಾಗಲೂ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡುವುದು ನಾರಾಯಣನನ್ನು, ಹಾಗಾಗಿ ತನ್ನ ಒಡೆಯನಾದಂತಹ ನಾರಾಯಣನಲ್ಲೇ ಹೋಗಿ ನಾನು ಈ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಹೇಳುತ್ತೇನೆ, ಅವರೇ ನನಗೆ ಸರಿಯಾದಂತಹ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರು ಎಂಬುದಾಗಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ ಸೀದಾ ವೈಕುಂಠ ಲೋಕಕ್ಕೆ ಹೋಗಿ ನಾರಾಯಣ ದೇವರಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ವಿಮರ್ಶೆ ಮಾಡುವಾಗ ಕ್ಷೀರಸಾಗರದ ಮೇಲೆ ಆದಿಶೇಷನ ಮೇಲೆ ಮಲಗಿದಂತಹ ವಿಷ್ಣುವು ಕಣ್ಣು ಬಿಟ್ಟು ನಾರದ ಮಹರ್ಷಿ ಹತ್ರ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹೌದು ನಾರದನೇ, ನಿನಗೆ ಯೋಚನೆಗೆ ಬಂದದ್ದು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರವೇ, ಕಠಿಣವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರವೇ, ಮುಂದೆ ಕಲಿಯುಗ ಬರಲಿಕ್ಕಿದೆ, ಬಹಳ ಕಷ್ಟ ಇದೆ, ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಕಷ್ಟ ಇರುವುದು ಸಹಜ, ಆದರೆ ಅವರ ಕಷ್ಟ ಎಲ್ಲ ಹೋಗಿ ಸ್ವಲ್ಪವಾದರೂ ಅವರಿಗೆ ಇಷ್ಟ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಾದಂತಹ ಜೀವನ ನಡೆಸುವಂತಹ ಒಂದು ಯೋಗ ಇದೆ. ಮುಂದೆ ಬರುವಂತಹ ಜನರು ಕಷ್ಟ ಬಂದಾಗ ನನ್ನನ್ನು ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಎಂಬಂಥ ಒಂದು ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಲಿ, ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಒಳ್ಳೆಯದಾಗುತ್ತೆ. ಕಲವು ಸತ್ಯಪೂಜಾ ಫಲಪ್ರದ ಎಂಬುದಾಗಿ ದೇವರ ಬಾಯಿಂದ ಬಂದೇ ಬಿಟ್ಟಿದಂತೆ. ಹಾಗಾಗಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಎಂಬಂತಹ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಲಿ, ಅವರಿಗೆಲ್ಲ ಬಂದಂತಹ ಕಷ್ಟ ಎಲ್ಲ ದೂರ ಆಗುತ್ತೆ, ಅವರ ಇಷ್ಟಾರ್ಥ ಸಿದ್ಧಿ ಆಗುತ್ತೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಾರದ ಮಹರ್ಷಿಯ ಬಳಿಯಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಬಾರಿಗೆ ಆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಎಂಬಂಥ ಒಂದು ಶಬ್ದವನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸರಿ, ನಾರದ ಮಹರ್ಷಿಗಳಿಗೂ ಕೂಡ ಆ ಶಬ್ದವನ್ನು ಕೇಳಿ ರೋಮಾಂಚನ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಹೌದಾ ಸ್ವಾಮಿ, ಹಾಗಾದರೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಪೂಜೆ ಮಾಡಬೇಕಾ, ನಿಮ್ಮ ಒಂದು ಆ ಪೂಜೆಯ ಕ್ರಮ ಏನು, ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆಯ ಕ್ರಮ ಏನು, ಅದರ ವೈಶಿಷ್ಟ್ಯ ಏನು ಇತ್ಯಾದಿ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಹೇಳಬೇಕು ಸ್ವಾಮಿ ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ಬಹಳ ದೀರ್ಘವಾಗಿ ನಿಧಾನವಾಗಿ ಈ ಒಂದು ಪೂಜೆಯ ಮಹತ್ವವನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದೇ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜಾ ವ್ರತ ಕಥಾ ಎಂಬುದಾಗಿ 7 ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಬಹಳ ದೀರ್ಘವಾಗಿ ದೇವರ ಬಾಯಿಂದಲೇ ಬಂದಂಥ ವಿಚಾರ. ಈ ಪೂಜೆ ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು, ಈ ಪೂಜೆಯ ಕ್ರಮ ಏನು, ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಯಾರು ಮಾಡಬೇಕು, ಈ ಪೂಜೆಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತಹ ಸಮಯ ಏನು ಇತ್ಯಾದಿ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಕೂಡ ಆ ಒಂದು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತ ಕಥೆಯಲ್ಲಿ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಯಾರು ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಯಾವ ಫಲ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅವರಿಗೆ, ಈ ಪೂಜೆಯಲ್ಲಿ ಬಳಸತಕ್ಕಂತಹ ವಸ್ತುಗಳೇನು, ಭಕ್ಷ್ಯ ಭೋಜ್ಯಗಳೇನು ಇತ್ಯಾದಿಗಳೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಏನು ವಿಷ್ಣು ದೇವರೇ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲೂ ಕೂಡ ನಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರ ಸಪಾತ ಭಕ್ಷ್ಯ, ಇದು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರಿಗೆ ಬಹಳ ಪ್ರಿಯವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಭಕ್ಷ್ಯ. ಆ ಸಪಾತ ಭಕ್ಷ್ಯವನ್ನು ಯಾಕೆ ದೇವರಿಗೆ ನೈವೇದ್ಯ ಮಾಡಬೇಕು, ಅದರ ಮಹತ್ವವೇನು, ಅದನ್ನು ಹೇಗೆ ಸಿದ್ಧಪಡಿಸುವುದು ಇತ್ಯಾದಿ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಕೂಡ ಆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತ ಕಥೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ ಆ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಸೂತ ಪುರಾಣಿಕರು ಈ ಒಂದು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಬಂದಂತಹ ಎಲ್ಲ ಋಷಿಮುನಿಗಳಿಗೂ ಕೂಡ ಆ ವಿಚಾರವನ್ನು ಕೇಳಿ ಬಹಳ ಸಂತೋಷ. ಯಾಕೆಂತಂದರೆ ಅವರು ಇನ್ನು ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ ಇದೆಯೋ ಎಂಬುದಾಗಿ ಅವೆಲ್ಲ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಎಣಿಸಿಕೊಂಡಿದ್ದರು. ಇದು ಬಹಳ ಸುಲಭವಾಗಿ ನಮಗೆ ವಿಚಾರ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಬಂದಂತಹ ಎಲ್ಲ ಋಷಿಗಳು ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಕೇಳಿಕೊಂಡು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಊರುಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ಈ ಒಂದು ಪೂಜೆಯನ್ನು ಪ್ರಚುರಪಡಿಸ್ತಾರೆ. ಈ ಪೂಜೆ ಅಷ್ಟೊಂದು ಮಹತ್ವ ಬರುವ ಹಾಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಜನರು ಕೂಡ ಈ ಒಂದು ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಸ್ವಲ್ಪವಾದರೂ ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಮನಸ್ಸಿಗೆ ನೆಮ್ಮದಿ ಬರುವಂತಹ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು
ವಿಚಾರ ಬರುವ ಹಾಗೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ಎಲ್ಲ ಋಷಿಮುನಿಗಳು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಊರುಗಳಿಗೆ ತಾವು ಬಂದಂಥ ಪ್ರದೇಶಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಪ್ರಸಿದ್ಧಿಗೆ ತರ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಕೆಲವು ಸತ್ಯಪೂಜಾ ಫಲಪ್ರದಾನ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಎಂಬುದು ಅಷ್ಟು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಎಲ್ಲ ಕಡೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ನೀವು ಹೋದರೂ ಕೂಡ ಯಾವ ಪ್ರದೇಶಕ್ಕೂ ಹೋದರೂ ಕೂಡ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಂತಹ ಒಂದು ಪೂಜೆಯನ್ನು ನಾವು ಕೂಡ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಹೂ ಹಾಕುವಲ್ಲಿ ಹೂವಿನ ಎಸಳು ಎಂಬಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ದೇವರಿಗೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆಯನ್ನು ನಾವು ಅರ್ಪಿಸಿದ್ದೀವಿ. ಅದರಲ್ಲೂ ಕೂಡ ತುಳಸಿ ಮಾಲೆಯ ಅಲಂಕಾರವನ್ನೇ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ತುಳಸಿಯ ಅರ್ಚನೆಯನ್ನೇ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ವಿಷ್ಣುದೇವರು ಅಲಂಕಾರ ಪ್ರಿಯ ಅಂತೇಳಿ, ಈಶ್ವರ ದೇವರು ಅಭಿಷೇಕ ಪ್ರಿಯವಾದರೆ ವಿಷ್ಣು ದೇವರು ಅಲಂಕಾರ ಪ್ರಿಯ ಅಂತೇಳಿ. ಎಷ್ಟು ನಾವು ಅಲಂಕಾರ ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ವಿಷ್ಣು ದೇವರಿಗೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರಿಗೆ ಬಹಳ ಪ್ರೀತಿ ಇಷ್ಟ ಎಂಬುದಾಗಿ ಅಂತಹ ಒಂದು ಅಲಂಕಾರಮಯವಾದಂತಹ ಪೂಜೆಯನ್ನು ನಾವು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರಿಗೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವು ತಂದಂತಹ ಎಲ್ಲ ಫಲವಸ್ತುಗಳ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ದೇವರಿಗೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಸಪಾತಭಕ್ಷವನ್ನು ಕೂಡ ನೈವೇದ್ಯ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನೂ ಮಂಗಳಾರತಿಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಲಿಕ್ಕಿದ್ದೀವಿ. ಇಷ್ಟೊತ್ತಿನ ತನಕ ಮಾಡಿದಂತಹ ಎಲ್ಲ ಪೂಜೆಯನ್ನು ಇನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕಿರತಕ್ಕಂತಹ ಪೂಜೆಯನ್ನು ಕೂಡ ಸಂತೋಷವಾಗಿ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬ ಸಂಸಾರದವರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಆಯುಷ್ಯ ಆರೋಗ್ಯ ಭಾಗ್ಯ ಮನಸ್ಸಿಗೆ ಶಾಂತಿ ನೆಮ್ಮದಿ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಕಲಿತಾ ಇರುವವರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ವಿದ್ಯಾಬುದ್ಧಿ ವಿವಾಹ ಭಾಗ್ಯದ ಅಪೇಕ್ಷೆ ಉಳ್ಳವರಿಗೆ ಆದಷ್ಟು ಶೀಘ್ರವಾಗಿ ವಿವಾಹ ಭಾಗ್ಯವೂ ಕೂಡ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುವ ಹಾಗೆ ಇನ್ನು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನೀವೇನೆಲ್ಲ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಈಡೇರುವ ಹಾಗೆ ದೇವರು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರು ಅನುಗ್ರಹ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ವಿಷ್ಣು ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನಕ್ಕೆ ಬಂದು ಈ ಒಂದು ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಇಷ್ಟಾರ್ಥವನ್ನು ತುಂಬಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಲಕ್ಷ್ಮೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರು ಅನುಗ್ರಹ ಮಾಡಿಕೊಡಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ನಾನು ಕಥೆಯ ಮಂಗಳವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮಂಗಳಂ ಭಗವಾನ್ ವಿಷ್ಣು ಮಂಗಳಂ ಮಂಗಳಂ ದೇವಿಕೆ ಪುತ್ರೋ ಮಂಗಳಂ ಗರುಡಧ್ವಜಾಶ್ರಮ ಮಂಗಲ ಮಂಗಲಿ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾರಿಕೆ ಶರಣ್ಯ ತ್ರ್ಯಂಬಕೆ ದೇವಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೆ. ಓಂ ಕೇಶವಾಯ ನಮಃ, ನಾರಾಯಣಾಯ ನಮಃ, ಮಾಧವಾಯ ನಮಃ, ಗೋವಿಂದಾಯ ನಮಃ, ವಿಷ್ಣವೇ ನಮಃ, ಮಧುಸೂದನಾಯ ನಮಃ, ತ್ರಿವಿಕ್ರಮಾಯ ನಮಃ, ವಾಮನಾಯ ನಮಃ, ಶ್ರೀಧರಾಯ ನಮಃ, ಋಷಿಕೇಶಾಯ ನಮಃ, ಪದ್ಮನಾಭಾಯ ನಮಃ, ದಾಮೋದರಾಯ ನಮಃ, ಸಂಕರ್ಷಣಾಯ ನಮಃ, ಅನಿರುದ್ಧಾಯ ನಮಃ, ಪ್ರದ್ಯುಮ್ನಾಯ ನಮಃ, ದೋಕ್ಷಜಾಯ ನಮಃ, ನರಸಿಂಹಾಯ ನಮಃ, ಜನಾರ್ದನಾಯ ನಮಃ, ಉಪೇಂದ್ರಾಯ ನಮಃ, ಹರೇ ನಮಃ, ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾಯ ನಮಃ. ಓಂ ಮಾಯಾವಿ ಪರಮಾನಂದಂ ಕೃತ್ವಾ ವೈಕುಂಠಮುಕ್ತವಾಂ ಸ್ವಾಮಿ ಪುಷ್ಪಣೋಪೀರಿಗಮ್ಯ ಸಹ ಮೂರ್ತಿ ಕಲ್ಯಾಣಾತ್ಮಕಾತ್ರಾಯ ಕಾಮಿತಾರ್ಥಪ್ರದಾಯಿನೇ ಶ್ರೀಮದ್ ವೆಂಕಟನಾಥಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ತೇ ನಮಃ. ಓಂ ಮಂತ್ರಪುಷ್ಪಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ, ಜ್ಞಾನರಾಜೋಪಚಾರ ಪೂಜಾಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ನನ್ನ ಮಾತೊಂದು ತೊನ್ನೆ ಪೂಜೆ ಹಾಕೋದು ವನಸ್ಪತಿ ರಸೋತ್ಪನ್ನ ಒಂದು ಹಾಡಿದು ಗೋತ್ರನಾದ್ರಿ ಹೆಸರು ದೇವಾನಂದ ರೂಪೋಯಂತಿ ಸುಧಾಪಿಯಾಮಿ ಜೀವಾನಾಂ ಪುರತಸ್ಥಾಪಿತ ಅಪರಿಮಿತ ನಾರಿಕೇಲ ಕಂಡಕದಲೀಯ ಫಲಾದಿ ಮಹಾನಿವೇದ್ಯ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಪ್ರಾಣಾಯ ಸೂರ್ಯಾಯ ಸ್ವಮಪಾನಾಯ ಉದಾನಾಯ ಸ್ವಂ ಸಮಾನಾಯ ಸ್ವಮಾತ್ಮೇ ಸ್ವಹ ಪರಮಾತ್ಮೇ ಇದನ್ನಮ್ಮ. Mulai pusat.
विष्णुरुद्रात् कुबेराय विष्णुवाय महाराजाय नमः व्याप्यानन्तरं सर्वस्तमोद्रात्मके सर्वस्याप्ति सर्वसिद्धिसमेतं सर्वं संतुष्टं धनोभयं समाप्तं स्वभ्यं तत्तावणसुमनिहो इयं विरानहृदयेश्वररावपराजितासु अपनयन्तां वेदोक्तमङ्गलविराजनं समर्पयामि ध्याये सत्यगुणादितं गुणत्रसंयुतं लोकनाथं तु लोकेशं गोस्वामणं ह्रीं नीलवर्णं पीतवस्त्रं शिवसं पदवस्त्रं गोविन्दं गोकुलान्तं ब्रह्माद्यैर्विभूतं लक्ष्मीसहितसत्यादेवतापाशदेभ्यः गुरवे मनसोऽभीष्टप्रार्थनां सर्वमि अगजाननपद्मार्कं गजाननमहर्निशमनेकरन्तं भक्तरमीकरन्तोपास्मि श्रीमहागणपति मनसोऽभीष्टप्रार्थनां सर्वमि ध्याये सत्यं गुणादितं गुणत्रसमन्वितं लोकनाथं तु लोकेशं गोस्वामणं ह्रीं नीलवर्णं पीतवस्त्रं शिवसं पदवस्त्रं गोविन्दं गोकुलान्तं ब्रह्माद्यैर्विभूतं लक्ष्मीसहित सत्यनारायण देवताभ्यं मनसोऽभीष्टप्रार्थनां सर्वमि सितमकर्षणां सुब्रह्मण्यत्रेत्रां कलधृतकलशोत्तरावीति विष्णां हरिरूपं सेन्दुकुटिलचूडाम्बा सीता सीताधूकोडं जानवीं तानमोमि गंगा भाग्यरथे मनसोऽभीष्टप्रार्थनां समर्पयामि ಹಾಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಶನಿವಾರ ಅಶ್ವತ್ಥನಾರಾಯಣ ದೇವರಿಗೆ ಪ್ರಿಯವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ದಿವಸ ಹುಣ್ಣಿಮೆ ಜ್ಯೇಷ್ಠ ಮಾಸ ಮಿಥುನೆ ಇಂತಹ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದೇವರ ಸೇವೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ವಿಷ್ಣುಮೂರ್ತಿ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನಕ್ಕೆ ಬಂದು ಕೊಟ್ಟಂತಹ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣರ ಪೂಜೆಯನ್ನು ದೇವರು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಾಗಿ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕೊಟ್ಟಂತಹ ಪೂಜೆಯಿಂದ ಮಾಡಿದಂತಹ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಎರಡರಿಂದಲೂ ಕೂಡ ದೇವರು ತೃಪ್ತರಾಗಿ ನಿಮ್ಮ ಮನಸೋಭಿಷ್ಟವನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಈಡೇರಿಸಿಕೊಡ್ಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರಸನ್ನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಿಂತುಕೊಂಡಲ್ಲೇ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ